3 ऑक्टोबरला घटस्थापना आहे। या नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीसाठी घटस्थापना करा अगर ना करो, पण आपल्याला घरामध्ये अखंड दिवा हा लावायचा आहे। तर हा दिवा कोणत्या धातूचा लावावा, त्याने आपल्या कुलदेवीचा कृपा आशीर्वाद कायम कुटुंबावर राहील। तर आपल्याला कोणता दिवा वापरायचा आहे? आता सध्या मार्केटमध्ये खूप असे दिवे आलेले आहे। वेगवेगळ्या प्रकारचे छान दिसणारे दिवे आहे, पण आपल्या घरामध्ये आपण घटस्थापनेमध्ये आपल्याकडे पूर्वीपासून जो दिवा लावण्यात आलेला आहे तो दिवा आपण लावायचा आहे। तो काही ठिकाणी दगडाचा दिवा लावला जातो, काही ठिकाणी पितळाचा दिवा लावला जातो, तो काही ठिकाणी पंती लावली जाते, मोठी मातीची पंती। तर जो दिवा आपल्या घरामध्ये खूप वर्षांपासून पिढ्यानपिढ्या लावण्यात आलेला आहे, तोच दिवा आपल्याला नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये घरामध्ये अखंड दीप हा लावायचा आहे। तुम्ही घटस्थापना करत असाल, अगर नाही केली तरी आपल्या घरामध्ये आपल्याला हा अखंड दिवा लावायचा आहे। पूर्वीपासून जो दिवा आपल्या घरात